नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इतर भाषिक मस्ट वॉच नवनवीन चित्रपट सुचवू. तुम्ही या सिरीजमधील अन्य भाग बघितले नसतील तर ते नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आजच्या पिक्चरच्या आजच्या भागात आज आपण बोलूया नो कंट्री फॉर ओल्ड मेन या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत कोएन ब्रदर्स. फन फॅक्ट म्हणजे बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्शन, बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर, बेस्ट ॲडॉप्टेड स्क्रीनप्ले या श्रेणींमध्ये या चित्रपटाला त्या वर्षी 4 अकॅडमी अवॉर्ड्स मिळाले होते. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे लिल वेन याची, जो एक शिकारी आहे. एकदा शिकार करत असताना एका ठिकाणी त्याला खूप सारे लोक गोळीबारात मरून पडलेली दिसतात. तिथे एक ड्रग डीलिंग झाली होती. त्या जागी लिल वेनला 2 मिलियन इतकी रोख रक्कम मिळते. ती घेऊन तो घरी येतो. आता ट्विस्ट तेव्हा येतो की ती इतकी कॅश मिळवण्यासाठी एक सराईत हिटमॅन अँटन लिल वेनच्या मागावर लागतो, जो की इतका निर्दयी, खतरनाक आहे, जो नुकताच पोलिसांच्या तावडीतून त्यांना मारून फरार झालेला आहे. मग पुढे तो अँटोन लिल वेनला पकडू शकतो का? लिल वेन कसा त्याच्यापासून पळत असतो? हा खतरनाक पाठलाग आणि मरणाचा खेळ बघायचा असेल तर तुम्हाला हा जबरदस्त चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. नो कंट्री फॉर ओल्ड मॅन या चित्रपटाबद्दल बोलायचं तर एक निव्वळ दिग्दर्शन असंच बोलावं लागेल. काही सिनेमे असे असतात ते फक्त ट्रीटमेंटसाठीच बनलेले असतात. आता यात स्टोरी काय आहे? एक माणूस दुसऱ्याच्या मागे लागलाय पैशासाठी, पण ते टेन्शन बिल्टअप काय असतं, हतबलता काय असते, मृत्यूच्या दारावर उभं राहणं काय असतं, एकतर तो मारेल किंवा मी मारेन, हे गुंतवून ठेवणं काय असतं, याची व्याख्या म्हणजे हा सिनेमा आहे. टेक्निकली बाप बोलू शकतो. तांत्रिकदृष्ट्या किती अव्वल दर्जाचा चित्रपट आहे हा. सादरीकरण असं आहे की आपल्याला राग येऊ शकतो, धडधड होऊ शकते, आता पुढे काय होईल हे आपण नकं चावत बघत असतो. काय दिग्दर्शन आहे. कोएन बंधूंना मानलं पाहिजे. काहींना हा चित्रपट स्लो वाटेल कारण बीजीएम असं काही नाही या चित्रपटात, पण ते सगळं नसताना खेळवून ठेवणे हीच गंमत आहे. जावियर बार्डम हा विलन बघताना अंगावर काटा येतो. इतका क्रूर, निर्दयी, त्यात पोकर फेस, जरा सुद्धा हावभाव नाही. जबरदस्त काम केलंय त्यांनी. सगळ्यांनी सुंदर काम केलंय. राहून राहून इतकंच वाटतं की तो शेवटी मेला पाहिजे होता. आपलं नशीब आपणच बदलू शकतो. एक एक निर्णय आयुष्याला कलाटणी देऊ शकतो. एकतर अपराधीपणाची भावना येऊ शकते किंवा आपलं जगणं आयुष्यभरासाठी बदलू शकतं, किंवा तात्काळ मृत्यू होऊ शकतो. हा सगळा नशिबाचा खेळ यात दाखवला आहे. कॉइन टॉसचे जे सीन आहेत जे आपण थक्क होऊन पाहत असतो, फोले साऊंडची पूर्ण किमया केलेली आहे. साऊंड टीमला मानलं पाहिजे. तर हा एक स्लो, ग्रिपिंग क्राईम थ्रिलर चित्रपट नक्की बघण्यासारखा आहे. तर हा होता रिव्ह्यू नो कंट्री फॉर ओल्ड मेन या चित्रपटाचा. हा चित्रपट तुम्ही ॲमेझॉन प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.